चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची विनंती करतोय. जास्त वेळ न दवडता 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. आस्था मोटार्स संघ नायकांना विनंती करतोय. प्लीज सेंड युअर ओपनिंग प्लेयर. चला घाई करा विनंती करतोय. सकाळचं हे सत्र आहे. आमची एंटायर टीम पूर्णपणे सज्ज झालेली आपण पाहतोय. आमच्या समवेत गुणलेखिका सुप्रिया पवार यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज मध्ये आपल्याला पाहायला मिळते. PN नेटवर्क पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अनुराग चव्हाण कॅमेरामॅन या स्पर्धेचे सर्व क्षणचित्र टिपण्याकरिता सज्ज झालेला आहे. आणि त्यांच्या समवेत आपण पाहिले तर पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर नितेश पाटील ऑनलाईन एडिटरच्या भूमिकेमध्ये. तर पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एका बाजूला आस्था मोटार्स, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर असलम आर्मी, या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा पॉवर प्ले असणार आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 2 पंच सज्ज झालेले आपण पाहायला मिळत आहेत. नितेश कदम, संजय मल्होत्रा सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आनंद तर दुसऱ्या बाजूला योगेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक घेऊन मिस्टर संदीप. तर दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. क्षेत्ररक्षण आपण पाहिले तर शॉर्ट थर्डमॅन बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, डीप मध्ये पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ 5 क्षेत्ररक्षक, ऑफ साईडला ऑन साईडला आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग, डीप मध्ये मिड विकेट पाहायला मिळते. शॉर्ट मिड विकेटला आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड लॉंग ऑन पंचांचा इशारा होतोय. सामन्याला इथे सुरुवात केली जाते. पहिला चेंडू मिस्टर संदीप. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील.
पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन सुरेख फटका इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र झेल निसटला जातोय. शेवटच्या क्षणाला आईस साईड डलमलीत होत आहे आणि पहिल्या चेंडूवरती मात्र जीवनदान पाहायला मिळतंय. आनंद ज्या पद्धतीने फटका टोलावला गेला होता बॅकफुटला चांगल्या पद्धतीने बॉडीवेट ट्रान्झॅक्शन पाहायला मिळाला. जास्त हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण तर झेल घेणं गरजेची गोष्ट होती. कॅचेस विन द मॅचेस. पहिल्या चेंडूवरती जर गडी पास झाला असता तर निश्चित स्वरूपाने दबावामध्ये आणू शकले असते. एक फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. तर वाईटचं सिग्नल पंचांच्या माध्यमातून संजय वर्तक यांना विनंती करतोय की एक नंबर मैदानावरती यायचं आहे. संजय वर्तक. तर एक्स्ट्रा स्वरूपाने धावांची गती एकंदरीत पाहिली तर 2 धावा या फलकावरती. पुन्हा एकदा शरीरापासून दूर केलं जातं इंटू द गॅप मध्ये. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्याच्या वरतून चेंडूला टोलवलं गेलं होतं. तत्पूर्वी फंबलिंग होते आणि 2 धावा सहजरित्या मात्र पूर्ण केल्या जातील. 2 धावा येत असताना आणि 2 धावे सहज संघाची धावसंख्या एकंदरीत पहिली तर धाव फलकावरती 4 धावा. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आहे. तर ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. ओल्डी गोल्डी क्रिकेट मास्टर क्रिकेट म्हणून जे ओळखलं गेलं 40 वर्षावरील खेळाडूंचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस ऑन साईडला फक्त दिशा दाखवले. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तत्पूर्वी सिंगल कंप्लीट केलं जाईल. 1 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा या फलकावरती. बिनबाद 5 ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आस्था मोटार्स या संघाच्या माध्यमातून. एका बाजूला आनंद, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर फलंदाज मिस्टर योगेश. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची विवरचना आहे त्याच पद्धतीने गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न होतोय. ते मात्र सुरेख चेंडू हाताळला जातोय. ऑफस्टंपच्या बाहेर टप्पा खाल्यानंतर चेंडू आतमध्ये वळण घेतोय. गुड डिलिव्हरी. डॉटच्या स्वरूपाने निर्धावच्या स्वरूपाने चेंडू पाहायला मिळतोय. तर मात्र लाईन आणि लेंथ मध्ये आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली जात आहे. यावेळेस मात्र दुविधा मनस्थितीमध्ये फलंदाज आनंद आपल्याला पाहायला मिळाला. बॅटचा हलकसा एज घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅनला प्रमोद किनी चेंडूला फील करेल. तत्पूर्वी सिंगल कंप्लीट केलं जात आहे. 1 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 6 धावा. 6 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील सुरेख षटक हाताळलं जात आहे. रन्सिंग डाऊन द विकेट. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉटच्या स्वरूपाने पहिले षटक समाप्त होते आणि 1 षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 6 धावा. बिनबाद 6 ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. खरं अचूक टप्पा अचूक नियंत्रणावरती चेंडूला हाताळलं गेलं. सुरेख गोलंदाजी. पहिले षटक आपण पाहिलं तर कमालीचं पाहायला मिळतंय गोलंदाज संदीप याच्या माध्यमातून. फलंदाजांना जणू काही जकडून ठेवले या पद्धतीची गोलंदाजी. गुड लेंथ वरती टप्पा खाल्यानंतर कधी चेंडू उचली घेत आहेत, कधी चेंडू खाली राहत आहेत. तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. तर दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती मिस्टर विनोद. एक उंच पुरा असं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 70 ते 75 धावा या विकेटवरती बनताना आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली विकेट आहे. कारण मातीची विकेट म्हटलं तर फलंदाज आणि गोलंदाजांचा मात्र कस लागणारी विकेट म्हणून जी ओळखली जाते. सकाळचं सत्र आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला गेला. यावेळेस मात्र सुरेख फटका. अप्रतिम ड्राईव्ह केलं जात आहे. मिड ऑफला चेंडू निघून येतोय. तत्पूर्वी सिंगल अर्जित केलं जाईल. लेंथ अँड लाईन मोस्ट इम्पॉर्टंट. ज्या अनुषंगाने गोलंदाजी हाताळली जात आहे. सिंगलच्या सहाऱ्याने धावांची गती पुढे सरकली जाते. एकंदरीत पाहिले तर 7 धावा. बिनबाद 7. दुसरा चेंडू विनोद डावऱ्या हाताने ओव्हर द विकेट. त्यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन वळवण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू सरळ निघून जातोय डॉटच्या स्वरूपाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये.
ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न सातत्याने मैदानाच्या आतमध्ये केला जातोय, मात्र चेंडूच्या रेषेत येऊन खेळण्याचा प्रयत्न करायला हवा, कारण शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या कारणास्तव मात्र लाईन मिस केली जाते. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेट डाऊन द ग्राउंड, सरळ चेंडू मात्र वन बाउन्स, सीमा रेषा बाहेर, 4 धावा. व्हॉट अ टायमिंग. धन्यवाद डीजे. डान्सिंग डाऊन द विकेट चांगल्या पद्धतीने सरळ रेषेत व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरत असताना आपण पाहतोय आणि 4 धावेसह संघाची धावसंख्या 11 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र बाईचं सिग्नल पंचांच्या माध्यमातून केलं जात आहे. गुड डिलिव्हरी. 1 धावे येत असताना आणि 1 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 12 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. 12 रन्स ऑन द बोर्ड. आतापर्यंत चेंडूंचा खेळ झाला आहे. या षटकामध्ये पाहिले तर 4 चेंडूंचा खेळ झाला आहे. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेन, जैसी गेंद वैसी नसीहत, चेंडूला मात्र फेकून दिले आउट ऑफ द पार्क. सुपर टायमिंग. 6 धावा. षटकार. तर 6 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 18 धावा या पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा लाभ केलं जात आहे. चेंडू हवेमध्ये, सरळ चेंडू निघून येतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. तीसभर पिऊन पोटभर खाऊन, तीसभर पिऊन पोटभर खाऊन, उडतोय गोटंटना माझे लाराचे बायरंजना, गो तू या ड्रायव्हर जायलाय जुना माझे लाराचे बायरंजना. तर 2 षटकांचा खेळ समाप्त होते आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 24 रन्स, 24 धावा. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. 18 धावा तब्बल कुठल्या गेल्या या षटकामध्ये. 2 षटकार, 1 चौकार पाहायला मिळतोय. 2 षटकार आपण पाहिले तर आनंद याच्या बॅटमधून, 1 चौकार आपण पाहिलं तर मिस्टर योगेश याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने मी मगाशी उल्लेख केला होता की पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेची गोष्ट असेल आणि त्याच उद्देशाने मात्र फलंदाजी केली गेली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा, बिनबाद 24 ही सुरुवात पाहायला मिळते. नवीन गोलंदाज नंबर 3चं षटक हाताळण्याकरिता संदीप येतोय. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक घेऊन त्यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. क्रॉस द लाईन, चेंडू हवेमध्ये निघून जातोय. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ज्या पद्धतीने मोठे फटके खेळण्याचा आता मात्र कॉन्फिडन्स वाढला असेल या दोन्ही फलंदाजांचा, कारण कॉन्फिडन्स दुगणित झाल्यानंतर मात्र ज्या पद्धतीचे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. 2 धावेसह संघाची धावसंख्या 26 धावा. एक चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकामध्ये. पहिले षटक अप्रतिम हाताळलं गेलं होतं संदीप याच्या हातखंडातून. त्याची पुनरावृत्ती पुन्हा करावी लागेल. एखादा ब्रेक मिळवून देणं गरजेची गोष्ट असेल. बॅकफुटला जाऊन सुरेख पद्धतीने अपरकट खेळलं जात आहे. चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषा बाहेर. 4 धावा. वेलकम बाउंड्री. धन्यवाद डीजे. सुरेख फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बॅटचं टॉपेज आणि चेंडू मात्र गलीमधून ट्रॅव्हल होतोय. 4 धावा आणि 4 धावेसह संघाची धावसंख्या 30 धावा या फलकावरती. 30 रन्स. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकफुट पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला जाईल. तत्पूर्वी सिंगल अर्जित केलं जात आहे.
गुड फील्ड, गुड थ्रो, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 31 धावा या फलकावरती, 31 रन्स. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले आहेत. या षटकामध्ये 7 धावा खर्च करतोय संदीप. तर जमेची बाजू म्हणायचं झालं तर आतापर्यंत एकही गडी बाद करता आला नाही. अक्रॉस द लाईन, ऑन साइडला चेंडूला मात्र फेकून देण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी चेंडू वन बाउन्स निघून जातोय सीमारेषा बाहेर. 4 धावा. चला धन्यवाद दिवसे. षटकार चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. धाव फलकावरती धावा आपण पाहिले तर 35 रन्स, 35 धावा, बिनबाद 35. 5वा चेंडू उजव्या हाताने ओव्हर द विकेट. त्यावेळेस मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. वाईटचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून. वाईट स्वरूपाने धावांची गती पुढे सरकली जाईल. एकंदरीत पाहिले तर 36 धावा या फलकावरती, 36 रन्स. दबाव आहे आता मात्र चौकार षटकार येत असताना गोलंदाजांवरती दबाव वाढत आहे आणि त्याचंच रूपांतर आपण पाहिले तर एक्स्ट्रा स्वरूपाने धावा बहाल केले जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. यावेळेस मात्र सुपर टायमिंग, सुरेख क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, 4 धावा. धन्यवाद. तर 40 धावा आता मात्र फलकावरती पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू असेल संदीप याच्या षटकातील. अक्रॉस द लाईन, पुन्हा एकदा इंटू द गॅप मध्ये चेंडूला मात्र टोलवलं जात आहे. सुरेख फटका, चेंडू सरळ निघून जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. MPL चौकार. धन्यवाद. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावा आपण पाहिले तर धाव फलकावरती 44 धावा पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र हे सलामीवीर डोकेदुखी ठरत आहेत. आपण पाहिलं तर असलम आर्मी या संघासाठी तर कमालीची फटकेबाजी सकाळच्या या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. जवळजवळ आपण पाहिले तर 3 चौकार, 2 षटकार आनंद याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि 2 चौकार आपण पाहिले तर योगेश याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. 44 धावा या फलकावरती. नवीन गोलंदाज नंबर 4चं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती. मिस्टर राजेश येतोय गोलंदाजी मार्क वरती. तर 2 षटक आपण पाहिली तर संदीप याने हाताळली. 2 षटकांमध्ये संदीप याने 26 धावा खर्च केल्या आणि 1 षटक आपण पाहिले तर विनोद याने हाताळलं होतं. तर विनोद याच्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या गेल्या. यावेळेस मात्र ऑन साइडला मोठा फटका खेळला जातोय. सुरेख प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. तत्पूर्वी सिंगल अर्जित केलं जाईल. 1 धावा येत असताना आणि 1 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 45 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. जजमेंट चांगल्या पद्धतीचं होतं मात्र ऐन वेळेस स्वतःला झोकून दिलं होतं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. चांगले एफर्ट पाहायला मिळाले. 1 धावेसह 45 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसरा चेंडू असेल राजेश याच्या षटकातील. स्ट्राईकला फलंदाज मिस्टर आनंद.
शॉट ऑफ लेंथ ऑन साइडला चेंडूला मात्र भिरकावून दिलं जात आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र चांगली जजमेंट दाखवतोय आणि फलंदाज आनंद इज बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख कामगिरी आपल्याला पाहायला मिळालेली. 10 चेंडूमध्ये 27 धावा वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळाल्या. अप्रतिम सुरेख डिलिव्हरी पाहायला मिळते. सरळ चेंडू निघून जातोय डॉटच्या स्वरूपाने यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 45 धावा. तर 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले आहेत आणि 3 चेंडूंमध्ये 1 धाव देऊन 1 गडी बाद करण्याचा मानस मात्र दाखवलाय. गोलंदाज आपण पाहिले तर मिस्टर राजेश. अप्रतिम म्हणता येणार नाही. ऑफस्टंपच्या जास्त बाहेर जाणारा चेंडू नितेश कदम दर्शवत आहेत की हा चेंडू स्वेर आहे. वाईटचं सिग्नल केलं जात आहे. एक्स्ट्रा स्वरूपाने धावांची गती पुढे सरकली जात आहे. 46 धावा 46 रन्स. सहा षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम सरळ बॅटने डान्सिंग डाऊन द विकेट अलॉंग द कार्पेट. चेंडू सरळ लॉंग ऑनला निघून येतोय, लॉंग ऑफला निघून येतोय. तत्पूर्वी सिंगल अर्जित केलं जाईल. 1 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 47 47 धावा ह्या फलकावरती पाहायला मिळत आहेत. सुरेख षटक आतापर्यंत मानावा लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली गेली आहे. एक महत्वपूर्ण फलंदाज मिस्टर आनंद याला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतवलं गेलं राजेश ठाकूर याच्या माध्यमातून. अप्रतिम लेट कट केलं जात आहे. बॅकवर्ड पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल मात्र रोखू शकत नाहीत. 1 धाव येत असताना आणि 1 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 48 रन 48 धावा. आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ झाला आहे. 4 धावा खर्च केल्या गेल्या. शेवटचा चेंडू असेल राजेश याच्या षटकातील. उजव्या हाताने राऊंड द विकेट मारा करत असताना क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. सुरेख षटक मानावा लागेल. वाकळण्याजोगी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मिस्टर राजेश ठाकूर याच्या माध्यमातून धावांवरती लगाम कसलेले आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावांची गती एकंदरीत पाहिली तर 48 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 1 गड्यांच्या मोबदल्यात अस्ता मोटार्स हा संघ आपण पाहतोय. या ऐकूया तत्पूर्वी एक सुंदरसं सॉन्ग. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. जास्त वेळ न दवडता त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावांची गती एकंदरीत पाहिली तर 48 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. क्षमस्व 4 षटकांचा खेळ झाला आहे. 4 षटकांच्या अखेरीस धावांची गती एकंदरीत पाहिली तर 48 रन्स 12च्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. 12 चेंडू अजूनही सज्ज आहेत.
आणि 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न जरूर असेल असा मोठा या संघाचा. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. नवीन गोलंदाज रोशन गोलंदाजी मार्क वरती. तर पहिला चेंडू उजव्या हाताने ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळते. पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय, सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजाचा. तर चेंडू डॉटच्या स्वरूपाने निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पद्धतीचे चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील कारण 3 षटकं महत्वपूर्ण कामगिरी पाहायला मिळाली होती. इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट सरळ बॅटने खेळलं जातंय. क्षेत्ररक्षक तैनात आणि मात्र सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर. 6 धावा षटकार. तर 6 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 54 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला जाऊन मात्र चांगल्या पद्धतीने स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलं जात आहे. सरळ चेंडू निघून जातोय बॅकबट पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर. MPL चौकार. 4 धावा. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र सरळ बॅटने उंची प्राप्त केले. या चेंडूने आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू सरळ निघून जातोय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन सीमा पार. षटकारासह धावसंख्या आपण पाहिली तर धाव फलकावरती 64 धावा. अमोल हिज यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला मात्र फेकून दिले ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चांगलं जजमेंट दाखवेल का? मात्र चेंडू सरळ निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा चौकार. या षटकामध्ये आतापर्यंत पाहिले तर षटकार आणि चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते मिस्टर अमोल याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. इथे मात्र पुन्हा एकदा झेल निसटला जातोय. कॅचेस विन द मॅचेस हे सूत्र कुठेतरी पाठ करायला हवं मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी षटकाची समाप्ती होते आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गती एकंदरीत पाहिली तर 70 रन 70 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ऐकूया तत्पूर्वी डीजेला. धन्यवाद डीजे. त्या पद्धतीने आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 6 धावा होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटका अखेरीस 24 धावा. तिसऱ्या षटका अखेरीस मात्र 44 धावा पाहायला मिळाल्या आणि चौथं षटक महत्वपूर्ण होतं. 48 धावा. 4 धावा फक्त त्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या होत्या. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये मिस्टर राजेश ठाकूर ज्याने की 4 धावा देऊन एक महत्वपूर्ण फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला पाठवलं होतं. तोच गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र ऑन साइडला हलक्याच्या हाताने फक्त दिशा दाखवली जाते. अमोल याला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये योगेश याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने सीट अँकरचा रोल त्याने अदा केला आतापर्यंत पाहिलं तर. कारण सलामीवीर म्हणून गणला गेला आणि सलामीवीर म्हणून चांगल्या पद्धतीचं कार्य मैदानाच्या आतमध्ये करत असताना आतापर्यंत पाहायला मिळतोय. राजेश ठाकूर गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू ऑन साइडला फेकून देण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू निघून जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद. अमोल याच्या खेळीला मात्र पूर्ण विराम. Kelas
धन्यवाद DJ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर श्रीकांत भोईर दाखल होत आहेत नेट नंबर 4 वरती खेळण्याकरिता. 2 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले आहेत आणि ते 2 गडी बाद केले आहेत ते मात्र राजेश ठाकूर याच्या हतकंडातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडूला मात्र इंटू द गॅप मध्ये खेळलं जात आहे. क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने जजमेंट दाखवतोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि तत्पूर्वी सिंगलला मात्र डबल मध्ये कन्व्हर्ट केलं जात आहे. चांगल्या पद्धतीचा अंदाज वर्तवला गेला. बाउन्स होणारा चेंडू अडवला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 2 धाबेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 73 रन्स 73 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. सुरेख स्टंपिंग पाहायला मिळते. फलंदाज एस्टिचिटच्या माध्यमातून फलंदाज बाद. धन्यवाद DJ. अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज संतोष येतोय मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच जॉन्टी या नावाने प्रसिद्धी मिळाली आहे या खेळाडूला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. उचली घेणारा चेंडू. पंचांकडे दाद मागू नका. इथे मात्र फलंदाज रनआउटच्या माध्यमातून विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल. फलंदाज जॉन्टी इज बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 73 रन्स 73 धावा पाहायला मिळत आहेत. चला नवीन फलंदाज लगेच पाठवून द्यायचा विनंती करतोय. या ऐकूया तत्पूर्वी एक सुंदरचं सॉन्ग. धन्यवाद DJ. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर सेंडला फलंदाज मिस्टर श्रीकांत भोईर. अप्रतिम सुरेख चेंडू हाताळला जातोय आणि फलंदाज आणखीन एक रनआउटच्या माध्यमातून बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. रोहित भाईचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. असा होता होतो वनम्यान त्याचे करोडो झाले तुझ्या. धन्यवाद DJ. तर 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 6 षटकांच्या अखेरीस 73 धावा या फलकावरती आणि विजयाकरिता लक्ष असेल अस्लम आर्मी समोर 74 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. काय कमालीची फटकेबाजी पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती पहिले षटक जरूर अस्लम आर्मी यांच्या नावावरती असलं तरी मात्र त्यानंतर आनंद याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 10 चेंडूमध्ये 27 धावा. त्यानंतर योगेश यांनी चांगली खेळी केली. 16 चेंडू मध्ये 19 धावा त्यांनी बनवल्या आणि अमोल यांनी मात्र आक्रमक खेळी करत असताना 8 चेंडूंमध्ये 23 धावा या त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि सर्वात चांगली गोलंदाजी मानावी ती म्हणजेच राजेश ठाकूर या गोलंदाजाने आपण पाहिलं तर 2 षटकं हाताळली आणि 2 षटकांमध्ये फक्त 7 धावा खर्च करत 3 फलंदाजांना माघारी परतवलं. हा लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळतंय. तत्पूर्वी या ऐकूया आपण DJ ला. होतो या नावाचा जय जयकारा. रुबाब दादाचा लयच न्यारा. रुबाब दादाचा लयच न्यारा. रुबाब दादाचा लयच न्यारा. गोरगरिबाला त्याचा सहारा. मानितो दादाला गाव यो सारा. मानितो दादाला गाव यो सारा. मानितो दादाला
तुमच्या हाय लय नेक दिलात बसलय राम धन्यवाद डीजे थोडस थांबवतोय कारण ही स्पर्धा आपण पाहिली तर मास्टर प्रीमियर लीग 2020 आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं वर्ष आणि पहिल्या वर्षामध्ये अप्रतिम आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीचं मैदान आपण पाहतोय. माकुनसारचं मैदान हे पाहायला मिळतंय आणि या स्पर्धेसाठी ज्या ज्या कोणी वस्तू स्वरूपाने असोत आणि देणगी स्वरूपाने आम्हाला मदत केली आहे त्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते कैलासवासी श्री हरिश्चंद्र रामचंद्र वैद्य यांच्या स्मरणार्थ श्रीयुत राजेश हरिचंद्र वैद्य व समस्त वैद्य परिवार यांच्या माध्यमातून माकुनसार यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं तर उपविजेता म्हणून जी ट्रॉफी आहे कैलासवासी सचिन तुकाराम ठाकूर व समस्त ठाकूर परिवार यांच्या माध्यमातून माकुनसार यांच्या माध्यमातून आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून टेनिस बॅट आपल्याला पाहायला मिळते. श्रीयुत राजेश रामचंद्र पारी दांडाखाडी यांच्या माध्यमातून बारी मामा म्हणून ओळख आहे. त्यांच्या माध्यमातून ही बॅट आपल्याला देण्यात आलेली आहे. धीरज दीपक घरत उर्फ ओबामा माकुनसार यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी मात्र बॅट आणि बक्षीस स्वरूपात देण्यात आलेले आहे. JSW सिमेंट कंपनीकडून प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देण्यात आले आहेत आणि विघ्नहर्ता स्पोर्ट चे मालक श्रीयुत राजू भोईर सरावली यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅच करता मॅन ऑफ द मॅच कॅप देण्यात आलेली आहे आणि स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज यांच्याकरता मात्र ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप ही बक्षिसं त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. आणि जी इंटरनेटची सुविधा आपण पाहतोय श्रीयुत निशांत साबे केळवे यांच्या माध्यमातून ही नेटची सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. श्रीयुत गणेश भुयाळ सफाळे यांच्याकडून प्रथम उपचार पेटी फर्स्ट एड बॉक्स या स्पर्धेसाठी देण्यात आलेले आहे. आणि तसेच माकुनसार स्पोर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय श्रीयुत मनीष ठाकूर सर यांनी आपल्या मास्टर प्रीमियर लीग साठी मात्र खेळाडूंसाठी सुसज्ज मैदान इथे उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यांचंही आम्ही खूप खूप आभार मानतोय. चला त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे विनंती करतोय. जास्त वेळ न दवडता 74 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. भलं लक्ष आहे तर त्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. हल्ले चढवावे लागतील. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या त्यानंतर मात्र इम्प्रूव्हमेंट केलं गेलं आणि मोठे फटके सातत्याने खेळले गेले फलंदाजांच्या माध्यमातून. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची विनंती करतोय. 2 सलामीवीर असलम आर्मी या संघाच्या माध्यमातून. चला जास्त वेळ न दवडता त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. नितेश कदम थोडस वॉर्न करायचं आहे. 74 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. वाऱ्याचा झोत आपण पाहिला तर उजव्या हाताच्या फलंदाजांकरिता पाहायला मिळतोय. तर विनोद आणि जयेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. इनर्स घातलेलं कोण आहे? इनर्स घातलेत ना फुल स्लीव. 74 धावांचं हे लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक संघाला 4 सामने खेळण्याची संधी आहे.
असता मोटार संघ आपण पाहिले तर 2 सामने खेळलेले आहेत आणि 2 सामन्यांमध्ये 1 पराजय 1 विजय त्यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक डावरे हाताचा फलंदाज आणि एक उजव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर विनोद, आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिले तर मिस्टर जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल व्हाईटचं सिग्नल पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. एक्स्ट्रा स्वरूपाने मात्र स्टार्ट ऑफ द फाउंडेशन 74 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. सलामीवीर म्हणून मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला विनोद, दुसऱ्या बाजूला जयेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक हाताळण्याकरिता आनंद. ऑन साईडला हलक्याच्या हाताने फक्त ड्राईव्ह केलं जात आहे. मिसफिल्ड फ्लम्बलिंग होतोय, तत्पूर्वी सिंगल अर्जित केलं जाईल. एक धाव येत असताना आणि एक धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 2 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. उजव्या आणि डावऱ्या हाताचा कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 74 धावांचं लक्ष म्हटलं तर 12च्या पलीकडची सरासरी आहे. प्रत्येक षटकामध्ये मात्र एक मोठा फटका खेळणं गरजेची गोष्ट असेल. पहिला चेंडू यावेळेस मात्र फेस करत असताना ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गुड कॅच ऑफ द क्वालिटी, फलंदाज बाद. पहिल्या धाराच्या प्रेमानं साला कालीच केलंय बार, हे कालीच केलंय बार. ही पोली साजूक तुपातली तिला मावऱ्याचा लागलाय नाद. ही पोली साजूक तुपातली तिला मावऱ्याचा लागलाय नाद. पहिल्या धाराच्या प्रेमानं साला, हे पहिल्या धाराच्या प्रेमानं साला कालीच केलंय बार, हे कालीच केलंय बार. ही पोली साजूक तुपातली तिला मावऱ्याचा लागलाय नाद. धन्यवाद. फलंदाज मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीने जजमेंट दाखवलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मिस्टर सुनील मैदानाच्या आतमध्ये युनिट नंबर 3 वरती खेळण्याकरिता. तर मोठे फटके सातत्याने खेळण्याचा प्रयत्न आहे. अप्रतिम ऑन साईडला हलक्याच्या हाताने फक्त दिशा दाखवली. शॉट फाईन लेगला, तत्पूर्वी सिंगल अर्जित केलं जाईल. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले आहेत या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी आनंद याच्या माध्यमातून. एक ऑलराऊंडर कसा असावा याचं मात्र मुख्य उदाहरण सादर करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. तर 3 चेंडूंमध्ये 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाज जयेश याला तंबूच्या आसऱ्याला परतवलं जात आहे त्याच्या माध्यमातून. 74 धावांचं लक्ष, 71 धावांची अजूनही गरज आहे. 3 धावा फलकावरती. यावेळेस मात्र पंचांकडे दाद. ॲब्सोल्युटली प्लम, सुपर डिलिव्हरी. फलंदाज पायचितच्या स्वरूपाने तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू बॅक विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ऐकूया डिस्क जॉकीला. खराब सुरुवात मानावी लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे, मात्र चेंडूच्या रेषेत येऊन खेळायला हवं. तर ते कुठेतरी मिस करत असताना आपण पाहतोय नवीन फलंदाज युनिट नंबर 4 संदीप येतोय 4थ्या क्रमांकावरती खेळण्याकरता. आता मात्र कुठेतरी भागीदारी व्हायला हवी ज्या पद्धतीने आपण पाहतोय. 74 धावांचं लक्ष जर पार करायचं असेल तर भागीदारी रचावी लागेल. गेम प्लॅन तुम्हाला योजना आखाव्या लागतील. ज्या पद्धतीने आपण पाहिले तर धावांची गती एकंदरीत पाहिले तर 3 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद ही स्थिती आपण पाहतोय असलम आर्मी या संघाची. पुन्हा एकदा उजव्या हाताने आनंद मास्तर गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र सोडून दिलं जातंय.
व्हाईटचं सिग्नल डाऊन द लेग. चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक्स्ट्रा स्वरूपाने धावांची गती पुढे सरकली जाते. एकंदरीत पाहिली तर 4 धावा, 4 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहिले तर मिस्टर संदीप. यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. हलक्याच्या हाताने फक्त दिशा दाखवली जात आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण मानावं लागेल. तत्पूर्वी सिंगल अर्जित केलं जात आहे. 1 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 5 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर सुरुवात चांगली झालेली नाही आतापर्यंत पाहायला गेलो तर. चेंडू घेऊन जायचा आहे. चेंडू बॉल पाठवायचे आहेत मैदान क्रमांक 2 वरती. यावेळेस मात्र सुरेख क्लास फटका पाहायला मिळतोय. इनसाइड आउट मरून खेळलं जात आहे. तत्पूर्वी सिंगल अर्जित केलं जात आहे. 1 धावेसह संघाची धावसंख्या 1 षटकाच्या समाप्ती अखेरीस 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही धावांची गरज आपण पाहिली तर 68 धावांची गरज आहे. 30 चेंडू आणि 68 धावा पाठवले चेंडू पाठवलेले आहेत. 30 चेंडू आणि विजयाकरिता लक्ष आपण पाहिले तर 68 धावांचं लक्ष. चला या ऐकूया तत्पूर्वी डीजे ला. बॉलर्स नेम तर निलेश येतोय गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक हाताळण्याकरिता. तीस चेंडू आणि विजयाकरिता लक्ष आपण पाहिले तर 68 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा 2 गडी बाद ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आनंद मास्तर सुरेख गोलंदाजी च्या पद्धतीने आपण पाहिले तर अचूक टप्पा अचूक नियंत्रणावरती गोलंदाजी हाताळली गेली आणि महत्वपूर्ण 2 फलंदाज तंबूच्या आसरेला पाठवले गेले त्यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक हाताळण्याकरिता इथे मात्र हल्ले चढवावे लागतील. मोठे फटके तुम्हाला सातत्याने खेळावे लागतील. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिले तर आस्किंग रन रेट आता मात्र वाढत चाललेला आहे. 68 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. 30 चेंडू 68 धावा पहिला चेंडू असेल या षटकातील. अक्रॉस द लाईन ऑन साइडला इंटू द गॅप मध्ये चेंडूला मात्र वळवलं जात आहे. लॉंग चेस करावं लागेल मात्र तत्पूर्वी चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार वेलकम बाउंड्री. याच फटक्यांची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय पहिला चेंडू पायावरती हाताळणी केली होती आणि सुरेख फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला मात्र टोलवलं गेलं आणि चेंडू सीमा पार पाठवलं जात आहे. 4 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 10 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 10 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. पहिला चेंडू स्क्वेअर पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. ज्या पद्धतीने आनंद मास्तर याने गोलंदाजी हाताळली होती. अचूक टप्पा नियंत्रणावरती चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील.
तर मात्र डीप मध्ये प्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चेंडूला मात्र भिरकावून दिलं जाते ऑन साइडला. इथे मात्र नो चान्स फॉर द फिल्डर अँड गेट इट 4 रन. सुपर टायमिंग, 4 धावा, बॅक टू बॅक बाउंड्रीज. धन्यवाद डीजे. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक बाउंड्रीज येताना आपण पाहतोय. निलेश बारी याच्या गोलंदाजीवरती आता मात्र हल्ले चढवले जात आहेत. फलंदाज आपण पाहिले तर मिस्टर विनोद याच्या बॅटमधून. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती आता मात्र 14 धावा पाहायला मिळत आहेत. 14 रन्स. समीकरण पुन्हा एकदा बदललं जात आहे. 28 चेंडू 7 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र विचार विनिमय करायला भाग पाडलं जाते फलंदाजाच्या माध्यमातून. रक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, सिली मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळतंय. मिड ऑफ आहे. बॅकफुटला जाऊन इनटू द गॅप मध्ये सुरेख क्लास फटका ज्याला म्हटलं जात आहे. चेंडू मात्र सरळ निघून जातोय. लॉंग चेस करताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी जरूर निघून जात आहेत मात्र फेकी चुकीच्या दिशेने आणि इथे मात्र विकेट रनआउटच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. फलंदाज बाद. रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक हादरा बसला जातोय अस्ता आर्मी या संघाला. तर 2 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत आपण पाहिली तर धाव फलकावरती 16 धावा पाहायला मिळत आहेत. 16 रन्स. संदीप वैयक्तिक आपण पाहिले तर एका धावेचं योगदान देऊन मात्र तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर राजेश ठाकूर, ज्याने की 2 षटका हाताळली होती. अप्रतिम गोलंदाजीचा कृत्य करून त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. आता मात्र संघाला खऱ्या अर्थाने गरज आहे. 3 महत्वपूर्ण फलंदाज टॉप ऑर्डर आपण पाहिला तर माघारी परतला गेला आहे. एका बाजूला विनोद जरूर सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. तर मात्र चांगली साथ त्याला मैदानाच्या आतमध्ये द्यावी लागेल. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर निलेश. चौथा चेंडू असेल उजव्या हाताने. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन, खराब लाईन आणि लेंथ पाहायला मिळते आणि त्याच रूपांतर आपण पाहिलं तर आणखीन एक चौकार. MPL 4 धावा. धन्यवाद डीजे. चला वेळ न दवडता त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर सुरेख फटकेबाजी विनोद याच्या माध्यमातून ज्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते त्याविरुद्ध मात्र हल्ले चढवले जात आहेत. अच्छे गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य मात्र जपलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर. चला जास्त वेळ न दवडता त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे.
तर नो बॉलचा सिग्नल केला जातोय पंचांच्या माध्यमातून आणि फ्रीडचा सुद्धा सिग्नल होतोय. तर एक्स्ट्रा स्वरूपाने धावांची गती पुढे सरकली जाते. एकंदरीत पहिले तर धाव फलकावरती 21 रन्स 21 धावा. आता मात्र फ्री लायसन्स फ्री सिग्नल दिल्यानंतर मात्र फ्री लायसन्स पाहायला मिळतंय. एखादा मोठा फटका विनोद याच्या बॅटमधून पाहायला मिळेल का या चेंडूवरती, कारण भरपूर महत्वपूर्ण हे षटक मानलं जाईल, कारण 3 फलंदाज जरूर बाद झालेत. तर 21 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. चला जरा जास्त वेळ न दवडता त्वरित सामन्याला सुरुवात करा. तर 21 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र मिसजेत झालं होतं. ज्या पद्धतीने आपण पाहतोय एक्स्ट्रा स्वरूपाने धावा येत असताना आणि 21 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. फ्रीडचं सिग्नल, या फ्रीडच्या चेंडूवरती कशा पद्धतीने सामना केला जाईल. अप्रतिम चेंडू जरूर हाताळला जातोय. तत्पूर्वी सिंगल इथे मात्र कंप्लीट केलं जाईल. एक धाव येत असताना आणि एक धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 22 धावा या पाहायला मिळत आहेत. 22 रन्स. चला धन्यवाद. ही रन नाही, कारण ही रन नाही, पंचांनी सिग्नल केला आहे. कारण बॉल झाल्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तर 4 धावा असतात. चला पंचांना विनंती करतोय, आपला डिसिजन कळवायचा आहे. पंच चला पंचांनी सिग्नल केलाय. एक धाव ही काउंट केली जाईल. 5 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले आहेत आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहिल्या तर धाव फलकावरती 22 धावा. फ्रीट आपण फ्रीटच्या चेंडूवरती फक्त रनआउट करता येईल. तर शेवटचा चेंडू असेल या षटकातील. अप्रतिम सुरेख चेंडू हाताळला जातोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याकरता मजबूर केलं जात आहे आणि तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी पाहायला मिळते.
डॉटच्या स्वरूपाने चेंडूची समाप्ती होते आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावा आपण पाहिले तर 22 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. तर धन्यवाद डीजे. तर 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावा आपण पाहिले तर 22 धावा या पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आनंद. तर डावरेताचा फलंदाज मिस्टर विनोद स्ट्रायकर सेंडला. आनंद शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद जरूर मागितली जाते. लॉंग स्टॉप रिजनला चेंडू सरळ निघून जातोय. दंदन दंदन करत मात्र सीमा रेषा बाहेर. लेग बाईटचा सिग्नल. एक्स्ट्रा स्वरूपाने 4 धावा. वेलकम बाउंड्री. या ऐकूया डीजेला. धन्यवाद. ग्राउंड क्रमांक 2 वर होणारा सामना पुढचा पाटील सेना वर्सेस किंग ऑफ माकुनसार. नाही, पाटील सेनाची आहे ना दुसरी मॅच. हा, पाटील सेना वर्सेस किंग ऑफ माकुनसार 2 नंबर ग्राउंड दुसरा सामना. यावेळेस मात्र लाभ केलं जात आहे. चेंडू लॉंग ऑफला हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू लँड होतोय आणि तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. वेट फॉर द अंपायर सिग्नल. तर 4 धावांचं सिग्नल केलं जात आहे पंचांच्या माध्यमातून. वेलकम बाउंड्री. 4 धावा. चला धन्यवाद डीजे. ग्राउंड नंबर 2 वरती जो सामना झाला तन्वी 11 वर्सेस किंग्स ऑफ माकुनसार. तर तन्वी 11 संघाचे राजेश मात्रे किंग्स ऑफ माकुनसार च्या अगेन्स्ट मात्र 33 धावा नाबाद बनवलेले आहेत. त्यांना मॅन ऑफ द मॅच. पुन्हा एकदा सरळ बॅटने लॉंग ऑनला चेंडूला मात्र टोलवलं जात आहे. एकदा वर्जित केलं जाईल. एकाच धावेवरती समाधान मानलं जात आहे. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. धावांची गती एकंदरीत पहिली तर 31 धावा, 31 रन्स. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गेले आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 31 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. अजूनही विजयाकरिता 43 धावांचं लक्ष आहे. येणारे चेंडू असतील ते 19 चेंडू 43 धावा हे समीकरण पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र इस्टनचा वेध घेतोय चेंडू. आपण पाहिले तर फलंदाज बाद. सुपर डिलिव्हरी. तर 3 षटकांचा खेळ समाप्त होत आहे आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावा आपण पाहिले तर 31 धावा, 18 चेंडू 43 धावांचं लक्ष. आता जो सामना झाला मैदान नंबर 2 वर तन्वी 11 वर्सेस किंग ऑफ माकुनसारच्या दरम्यान, त्यामध्ये तन्वी 11चे खेळाडू राजेश म्हात्रे, बंटी दादा यांना मॅन ऑफ द मॅच का पुरस्कार देण्यात येत आहे. आमचे गणेश कारभारी साहेबांना मी विनंती करतो, की आपल्या हाताने ते बंटी दादांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्या. हॅलो हॅलो हॅलो. तर मैदान क्रमांक 2 वरती
पाटील सेना वर्सेस किंग्स ऑफ माकुनसार हा सामना मात्र खेळवला जाईल. चला दोन्ही संघ नायकांना विनंती करते टॉस करण्यासाठी यायचं आहे. पाटील सेना वर्सेस किंग्स ऑफ माकुनसार मैदान क्रमांक 2. पाटील सेना आणि किंग ऑफ माकुनसार दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर 18 चेंडू आणि विजयाकरिता 43 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते. चौथं षटक हाताळण्याकरिता मिस्टर अमोल तरे. स्ट्राईकला फलंदाज विनोद एका हाती किल्ला लढवतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर. यावेळेस मात्र ऑन साईडला चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. सुरेख टायमिंगच्याच बलावरती चेंडूला पाठवलं जात आहे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. धन्यवाद डीजे. जबरदस्त फटका खेळला जातोय ऑन दी अप. चेंडूला मात्र फेकून दिले. फलंदाज विनोद याच्या बॅट मधून षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉप रिजनला चेंडू निघून जातोय. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमा पार. 4 धावा. चला धन्यवाद डीजे. मैदान क्रमांक 2 वरती सामना आपल्याला पाहायला मिळाला. पाटील सेना वर्सेस किंग्स ऑफ माकुनसार. त्या सामन्यामध्ये पाटील सेना संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. धावांची गती एकंदरीत पहिली तर धाव फलकावरती 41 धावा 41 रन्स. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला चेंडूला खेळलं जाते. इथे मात्र 1 बाउन्स ओव्हर द रोप. सुपर टायमिंग. 4 धावा. वेलकम बाउंड्री. चला धन्यवाद डीजे. एका बाजूने मात्र विकेट जात असताना सुद्धा मात्र चांगला लढवय वृत्ती दाखवत आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर मिस्टर विनोद 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत अमोल तरे याच्या आपण पाहिलं तर जवळजवळ 14 धावा खर्च केले जात आहेत. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते विनोद याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा गोलंदाज अमोल. यावेळेस मात्र सरळ बॅटने ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न. जजमेंट चुकलं जात आहे. इथे मात्र नशिबाचा षटकार. झेल निसटला गेला आणि त्याच प्रात्यक्षिक पाहायला मिळते. 6 धावा. MPL सिक्सर. चलो धन्यवाद डीजे. कॅचेस विन द मॅचेस. पकडोगे कॅच जीतेगे मॅच असं मात्र दृश्य पाहायला मिळालं असतं. आणि आता हा झेल कितपत महागडा ठरेल येणारी काल दर्शवेल. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. नोमॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धावेला मात्र 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावेसह संघाची धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिले तर 53 धावा. तन्वी आणि राजेश वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार. यावेळेस मात्र सुरेख फटका. 50 धावा वैयक्तिक आपण पाहतोय. सुपर टायमिंग विथ चेंडू. 51 धावा. चला धन्यवाद डीजे. तर विनोद यांना विनंती करतोय की बॅट एकदा दर्शवायचं आहे. सुरेख फटकेबाजी. काय कमालीची बॅटिंग. वैयक्तिक आपण पाहिलं तर 50 धावा या फलंदाजाच्या बॅट मधून कुठले जात आहेत.
तर मनीष ठाकूर यांच्या माध्यमातून या 50 धावांकरिता 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सुरेख फटकेबाजी, काय कमालीची बॅट तलपली गेली. ज्या पद्धतीने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला एक विकेट जात असताना विनोद याने मात्र धैर्य ठेवलं आणि धैर्य दाखवत असताना काय कमालीची बॅटिंग केली जात आहे. संकटे किती येऊ देत, मी मात्र ठाम आहे. हार जीत नंतरचा प्रश्न, लढणे हे माझे काम आहे. आणि त्याच वृत्तीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. लढवय्या वृत्ती दाखवतोय आणि कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 20 चेंडूमध्ये 51 धावा, त्याच्या बॅटमधून 3 षटकार 6 चौकार, 2 चेंडू त्याने डॉटच्या स्वरूपाने खेळले गेले आहेत आणि 20 चेंडूमध्ये 51 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय कमालीची बॅटिंग. तर धावा आपण पाहिले तर धाव फलकावरती 59 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 59 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. विजयाकरिता 12 चेंडू आणि लक्ष आपल्याला पाहायला मिळते 15 धावांचं लक्ष. 12 चेंडू 15 धावा. कुठल्या तुमचे राजेश वॉरियर्सचे सर्व खेळाडू ग्राउंड क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे. तर 59 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. मात्र 59 धावांमध्ये 51 धावा या आपण पाहिले तर विनोद याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका हाती किल्ला लढवतोय डावऱ्या हाताचा फलंदाज गोल्डन इरा आपल्याला पाहायला मिळतोय आणि लढवय्य वृत्ती दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. अस्लम आर्मी वर्सेस आस्था मोटार्स हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक दुसरं सांघिक 5वं षटक घेऊन 12 चेंडू लक्ष आपण पाहिलं तर आता मात्र 14 धावांचं 15 धावांचं लक्ष आहे. अप्रतिम सुरेख हलक्याच्या हाताने फक्त दिशा दाखवली होती. इथे मात्र मिस जजमेंट पाहायला मिळतंय. यस नो अँड वेटचा कॉल मात्र व्यवस्थित पाहायला मिळाला नाही. त्या तत्पूर्वी रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतं. या ऐकूया विकेटच्या निमित्ताने एक सुंदरचं सॉन्ग. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 7 वरती खेळण्याकरता. तर फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. बॅट्समॅन नेम मिस्टर सुनील. तर संतोष येतोय नंबर 7 वरती खेळण्याकरता मैदानाच्या आतमध्ये. तर एका हाती किल्ला लढवत असताना आपण पाहिले तर मिस्टर विनोद एका बाजूला पाहायला मिळतोय. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये 15 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. हलक्याच्या हाताने फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. पॅडवरती चेंडू ब्रश होऊन निघून जातोय. तत्पूर्वी सिंगल अर्जित केलं जाईल. 1 धावेसह संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते. 60 धावा 60 रन्स 60 धावा या पाहायला मिळत आहेत. लक्ष आपण पाहिले तर 10 चेंडूमध्ये आता मात्र 14 धावांचं लक्ष आहे. महत्वपूर्ण गोष्ट काय असेल तर एखाद्या गोलंदाजाला विनोद याचा विकेट घ्यावा लागेल. जर बॅकफुटला अस्लम आर्मी या संघाला पाठवायचा असेल तर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती उजव्या हाताने अप्रतिम सुरेख चेंडू हाताला जातोय. तितकीच चांगली फेकी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बाईकचं सिग्नल पंचांच्या माध्यमातून एक्स्ट्रा स्वरूपाने धावा येताना आपण पाहतोय. धावा कशाही येऊ देत तर धावा येणं गरजेची गोष्ट असेल. एक्स्ट्रा स्वरूपाने धावांची गती पुढे सरकली जाते. 61 धावा
या फलकावरती पाहायला मिळतात 61 रन्स. 13 धावांची अजूनही गरज आहे. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती आतापर्यंत आतरलेली आहे. यावेळेस मात्र सुरेख फटका टायमिंगच्या जोरावरती. वॉटर टायमिंग, सुपर स्ट्रोक, 6 धावा, MPL सिक्सर. निवडे गावामध्ये बाग काही लावीला गुलाबाचा. निवडे गावामध्ये बाग काही चला, धन्यवाद लावीला DJ. गुलाबाचा. तर 6 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती झपाट्याने पुढे जात असताना 67 धावा. आता मात्र विजयाकरिता लक्ष असेल ते 7 धावांची गरज आहे. येणारे चेंडू आहेत ते 8 चेंडू आणि 7 धावा. यावेळेस मात्र पाहिलं न्याल बाकीचं काम मात्र पंचांवरती सोपवलं जातंय. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपाने. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. दोन्ही फलंदाज आपण पाहिले तर आक्रमक मूड मध्ये आहेत. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. डॉटच्या स्वरूपाने पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय. पंचांकडे दाद जरूर मागितली जात आहे. तर षटकाची समाप्ती होते. 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावा आपण पाहिले तर धाव फलकावरती 67 धावा पाहायला मिळत आहेत. आणि लक्ष आता असेल ते 6 चेंडू 7 धावा. 6 चेंडू 7 धावांची गरज. अस्लम आर्मी वर्सेस आस्था मोटार्स हा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या ऐकूया तत्पूर्वी एक सुंदरसं सॉन्ग. धन्यवाद डीजे. बॉलर्स नेम राजेश किनी. गोलंदाजी मार्क वरती बॅनफॉर्म विठ्ठलवाडी. पहिला चेंडू अप्रतिम सुरेख लेंथ लाईन वरती हाताळला जातोय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर गोलंदाजी हाय एम ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. 5 चेंडू आणि आता मात्र 7 धावांची गरज. राजेश मध्ये ती क्षमता आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिले तर यंगस्टर मध्ये अजूनपर्यंत सातत्याने क्रिकेट हाताळत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम सुरेख डिलिव्हरी, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. मी मगाशी उल्लेख केला की सातत्याने क्रिकेट हाताळतोय युवा ग्रुप विठ्ठलवाडी संघाच्या माध्यमातून सातत्याने क्रिकेट हाताळत आहे. 4 चेंडू 7 धावा. कारण डॉट चेंडू प्रेशराईज करू शकता येतं या मैदानावरती. मातीची विकेट आहे. टप्पा खाल्यानंतर चेंडू थोडस खाली राहतोय. अप्रतिम सुरेख डिलिव्हरी. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केलं जाईल की काय, मात्र पंचांकडे दाद जरूर मागितली गेली. सिंगल इथे कंप्लीट केलं जात आहे. 1 धावेसह संघाची धावसंख्या पुढे सरकली जात आहे. वेट फॉर द अंपायर सिग्नल. तर बॅटला ब्रश होऊन चेंडू निघून जातोय. आता मात्र 3 चेंडू 6 धावा. सामन्यामध्ये कमालीचं परिवर्तन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. कारण राजेश मध्ये ती विभिन्नता आहे. चेंडूला कधी चेंज ऑफ पेस करतोय, गतीमध्ये परिवर्तन, कधी ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेकचा मारा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. एखादा मोठा फटका अस्लम आर्मी संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतोय. 3 चेंडू 6 धावा. अप्रतिम सुरेख चेंडू हाताळला जातोय. इथे मात्र फलंदाज बाद. आपण पाहतोय फलंदाज इथे मात्र रनआउटच्या माध्यमातून बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विनोद स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करत जरूर होता आणि इथे मात्र आणखीन एक विकेटचं पतन होतंय. फलंदाज बाद.
चला धन्यवाद डीजे. सुरेख सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर भरपूर ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र विजयाकरिता 2 चेंडू आणि 6 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. राजेश किनी, मी मगाशी सुद्धा उल्लेख केला होता, एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर्स, आणि तेच दर्शवत असताना आपण पाहतोय सातत्याने क्रिकेट हाताळण्याचा आणि परिश्रम करण्याचा हाच फायदा असतो मित्रांनो. आणि तेच दर्शवत असताना खरंच अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 6 धावा. चला बॅट्समॅन नेम प्लीज. तर मिस्टर दीपक. तो स्ट्राईकला फलंदाज मिस्टर दीपक. 2 चेंडू 6 धावा. गोलंदाज राजेश किनी चा मात्र कॉन्फिडन्स हाय लेवलला आता मात्र पाहायला मिळतोय. जवळ आपण पाहिले तर 3 चेंडू डॉटच्या स्वरूपाने हाताळले गेले आहेत या षटकामध्ये. दोन चेंडू आणि 6 धावांचं लक्ष. षटकार की चौकार की फलंदाजाला मात्र आणखीन एक डॉट चेंडूचा सामना करावा लागेल. गोलंदाज तयार. अप्रतिम. पंचांकडे दात जरूर मागितले जात आहे. थोडासा उचली घेणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. सिंगल इथे कंप्लीट केलं जाईल. लेग बाईटचा सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. 1 चेंडू 5 धावा. तर ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर 8 चेंडू मध्ये 7 धावांची गरज होती आणि 7 धावा ज्या हव्या होत्या त्यामध्ये आपण पाहिलं तर 8 चेंडू 7 धावा हे समीकरण होतं. आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर जवळ 5 चेंडू डॉटच्या स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. 1 चेंडू 5 धावा. काय कमालीचं षटक आपल्याला पाहायला मिळतं मिस्टर राजेश किनी याच्या माध्यमातून. अप्रतिम सुरेख दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. तर मैदान क्रमांक 2 वरती सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाली. बंटी मात्रे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरले गेले. आणि या सामन्यामध्ये जरूर आपण पाहतोय भरपूर वेळा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन उजव्या हाताने राऊंड द विकेट. 1 चेंडू 5 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. इथे मात्र राजेश किनी सुपर बॉलिंग. मॅग्निफिसंट बॉलिंग. अप्रतिम. जबरदस्त. कारण आपण पाहिलं तर विनोद याच्या खेळीवरती मात्र पाणी फेरलेलं आहे. 50 धावा वैयक्तिक जरूर कुठल्या गेल्या होत्या. अप्रतिम. विजेता संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक आपण पाहिलं तर असलम आर्मी. कमालीची गोलंदाजी मिस्टर राजेश किनी. सुपर. महेश भोईर वेलकम. सामना होता अप्रतिम पाहायला मिळाला. एका बाजूला झुकलेला हा सामना होता. आपण पाहिले तर 8 चेंडू 7 धावा. चेंडू जास्त होते, धावा थोड्याशा कमी होत्या. आणि तिथून मात्र राजेश किनी काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. कमबॅक केलं. आणि कमबॅक कसं असावं ते मात्र